कोस्टल रोड हा जो भाईंदर, वसई, विरार असा वाढवण्यात येतोय, तो वसईमध्ये नेमका कुठे उतरेल? म्हणजे त्याबाबत नक्कीच वसई ऐकायला आवडेल. दोन्ही ठिकाणी उतरतात ते वसई विधानसभेमध्ये उतरतात. भुईगावला एक त्या उतरतोय रस्ता आणि दुसरा रस्ता चिखलडोंगरी आगाशी चिखलडोंगरीला उतरतोय आणि तो आकाशी चिखलडोंगरीला जो रस्ता उतरतोय तो पुढे जाऊन हायवेला जो मुंबई दिल्ली हायवे जो आहा! बनतोय त्याला तो कनेक्ट होणार आहे आणि पुढे जाऊन तोच रस्ता वाढवण बंदराला कनेक्ट होणार आहे. वाह! तर ती कनेक्टिव्हिटी होईल. हा जो भुईगावला जो रस्ता कनेक्ट होणार आहे तो वसईतल्या अंतर्गत रस्त्याचा जो रिंग रोड प्रस्तावित आहे 40 मीटरचा मोठा रिंग रोड त्याला तो कनेक्ट होणार आहे. तर त्याच्यामुळे हा रस्ता झाल्यावरती वाहतूक कोंडीचा जो प्रश्न आहे आणि वसईवरनं आता जर चर्चगेटला येणं म्हणायचं किंवा आता बँड्रा अंधेरीला जरी यायचं झालं तरी कमीत कमी हो, 2.5 2.5 तास तास. लागतात. तर हा जर रस्ता झाला ना तर 40-45 वाह! मिनिटांमध्ये आपण पोहोचू शकतो. अशा प्रकारचा हा रस्ता बनणार आहे आणि चांगलं होणार आहे बरं, वसई. मुंबई अहमदाबाद जो रोड आहे तो देखील वसईमधून जातो आणि खरं तर नॅशनल हायवे आहे. पण टू कनेक्ट दॅट इतकी वाहतुकीची कोंडी होते, तर त्यालाही काही पर्यायी मार्ग किंवा रस्ते रुंदीकरण मला असं वाटतं की मुख्यत्वे या भागात देखील आमचे खासदार आहेत डॉक्टर हेमंत सवराजी. तर ह्यांच्या माध्यमातून आम्ही सन्माननीय नितीन गडकरीजी यांना अनेक निवेदनं दिलेली आहेत की ह्या रस्त्याच्या जी क्वालिटी आहे ती क्वालिटी सुधारणं गरजेचं आहे. कारण की काँक्रीटचे रस्ते झालेले आहेत पण अनेक ठिकाणी त्या रस्त्यांवरती खड्डे झालेले आहेत आणि मग तिकडे म्हणून ट्रॅफिक होते कारण की खूप हेवी लोडची वाहनं अगदी. त्या मार्ग जातात आणि मग फाउंटनचा ब्रिज आहे तिथे छोटं बॉटलनेक होतं. पुढे जाऊन गायमुखचा रस्ता खराब आहे तिथे बॉटलनेक होतं. नंतर पुढे आपण मीरा रोडला गेल्यावर तिथे काही फॉरेस्टची जागा आहे तिथे बॉटलनेक होतं. त्याच्यामुळे आतमध्ये वसईमध्ये किंवा पालघर जिल्ह्यामध्ये आतमध्ये शिरतानाच हे सगळे असे अडचणी असल्यामुळे ट्रॅफिक तिथे चा खूप वाहतूक कोंडीचा त्रास आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर करायच्या असतील तर फॉरेस्ट डिपार्टमेंट NHI म्हणजे त्यामध्ये स्वतः गडकरीजींना लक्ष घालणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की आता अनेक निवेदनं त्यांच्याकडे गेलेली आहेत ते सुद्धा यामध्ये लक्ष घालतात आणि कामही सुरू झालेलं आहे. आता रिपेअरिंगचं काम सुरू झालेलं आहे. फॉरेस्ट आपले वनमंत्री स्वतः आमचे पालकमंत्रीच आहेत सन्माननीय गणेश नाईकजी ते सुद्धा यामध्ये लक्ष घालत आहेत. आणि पर्यायी व्यवस्था मी म्हटलं तसं रोची व्यवस्था आहे आता लिंक रोडची व्यवस्था होईल. तर ह्या पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यामध्ये थोडासा वेळ लागेल पण त्याही निर्माण होत आहेत आणि आता रस्त्यांची कामंसुद्धा होत आहेत सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे मला पण आशा आहे की हे लवकर होऊ दे कारण की ह्यामध्ये आम्ही सुद्धा भोगतोय. आम्हाला सुद्धा 4-4 तास 5-5 तास आम्हाला सुद्धा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय ह्या सगळ्यामध्ये. तर आम्ही सुद्धा प्रयत्नशील आहोत की ह्या सगळ्या गोष्टी कशा लवकरात लवकर सॉल्व्ह होतील.